नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यामध्ये जोरदार तणाव निर्माण झालेला आहे. लक्ष्मण हाके वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर आपल्याला रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल TV9 वर एक मुलाखत त्यांची पाहिली आणि त्याच्यामध्ये अक्षरशः धाय मोकलून ते रडतायत आणि ते रडताना छगन भुजबळ यांना कुठेतरी सांगतायत की यांचा राजकीय फायदा घेऊ नका, ओबीसींचा राजकीय फायदा घेऊ नका, तुमच्या फायद्यासाठी वेगळ्या गोष्टी करू नका आणि समाजाला धोका देऊ नका. मात्र छगन भुजबळांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि त्या ऑडिओ क्लिप मध्ये लक्ष्मण हाकेबद्दल छगन भुजबळांनी धक्कादायक खुलासे केलेले आहेत आणि छगन भुजबळांनी सांगितलेलं आहे लक्ष्मण हाकेला कशा प्रकारे आम्ही याच्यातून आता बाजूला करणार आहोत आणि ओबीसी मध्ये आम्ही येऊ देणार नाहीत किंवा ओबीसींच्या नेत्यामध्ये त्याचं नाव येऊ देणार नाहीत, असं छगन भुजबळांची आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. नेमकी ती ऑडिओ क्लिप काय आहे आणि लक्ष्मण हाकेबद्दल छगन भुजबळ नेमके काय म्हणाले आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तुर्तास तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पासून मुंबईमध्ये मनोज जरांगेचा मेळावा गेला, त्यांच्या पाठीमागे मराठी गेले, लाखो मराठे हे मुंबईमध्ये ओसांडले, गर्दी झाली आणि त्यावेळेस पासून एक माणूस चर्चेत आला, तो म्हणजे लक्ष्मण हाके. ओबीसींचं नेतृत्व घेऊन कुठेतरी चालतोय की काय, ओबीसींसाठी लढतोय की काय, ओबीसींसाठी सगळं करतोय की काय, असा प्रश्न लोक विचारायला लागले आणि लोकांना पडायला लागला. याचं कारण म्हणजे फक्त त्या माणसाच्या दिमागामध्ये फक्त एकच गोष्ट आणि ती गोष्ट म्हणजे ओबीसी ओबीसी ओबीसी. जे आधी आपण पाहिलं होतं, छगन भुजबळ लढताना पाहिलं होतं, छगन भुजबळांना ओबीसी साठी झगडताना पाहिलं होतं आणि आता मात्र एक माणूस पुढे येतोय आणि तो माणूस म्हणजे लक्ष्मण हाके. आणि ह्या लक्ष्मण हाकेला वेगवेगळ्या गोष्टीसाठी परेशान केलं जाऊ लागलं. कोणी परेशान केलं जाऊ लागलं तर त्यांच्याच लोकांकडून काही परेशान केलं जाऊ लागलं. मग ते त्यांच्या विरोधातील लोक असतील किंवा त्यांच्या सोबतचे लोक असतील, त्यांना त्यांच्या आंदोलनावरून चिडवलं गेलं, त्यांच्या राहणीमानावरून चिडवलं गेलं, त्यांच्याकडे जे काही गाडी घेतली त्यांच्यावरून चिडवलं गेलं आणि ते पैसे घेऊन काम करतात अशा प्रकारचं त्यांचं चिडवलं गेलं. आणि पाठीमागे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली लक्ष्मण हाकेची, ती म्हणजे मानधन घेण्याची. एका तरुणानं फोन केला आणि त्या तरुणानं सांगितलं, लक्ष्मण हाकेजी, तुम्ही एवढं मोठं समाजाचं काम करत आहात, तुमच्यासाठी आम्हाला मानधन द्यायचं आहे आणि जर मानधन द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला तुमचा फोन पे नंबर द्या. त्यावेळेस त्यांच्याकडून एक वाक्य गेलं, कोणाकडून? लक्ष्मण हाकेकडून. लक्ष्मण हाकेकडून एक वाक्य गेलं की ते म्हणजे, मी माझ्या फोन पे वर कधीही पैसे घेत नाही, माझ्याकडे अकाउंटही नाही. माझ्या फोन पे वर घेत नाही म्हणल्यानंतर दुसऱ्याचा फोन पे नंबर त्यांनी सांगितला आणि त्याच्यामध्येच विश्वास तुटल्यासारखं झालं. आणि छगन त्याच्या आधी एक त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ती म्हणजे ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे येत आहे असं त्यांना वाटतंय. म्हणजे कोणाला वाटतंय? छगन भुजबळांना वाटतंय असं श्री लक्ष्मण हाके यांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर या गोष्टी लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गेल्या आणि छगन भुजबळ यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा लक्ष्मण हाकेकडून होतोय की काय असं छगन भुजबळांना वाटायला लागलं. कारण हा माणूस फक्त पैशासाठी काम करतो की काय असं वाटायला लागलं. कारण याचं एकतर्फी बोलणं, एखाद्या नेत्याला धरून चालणं, एखाद्या नेत्याचे पाठराखण करणं, एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्याला वाचवणं, हा लक्ष्मण हाके करू लागला. आणि म्हणूनच छगन भुजबळांनी काय केलं, छगन भुजबळांनी या माणसाला डावलण्याचा प्रयत्न केला किंवा सोडून दिलं. कारण आपण जर पाहिलं, त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळांनी सांगितलं की या माणसाला आम्ही कशामुळे बाजूला ठरले, तर त्याच्यामध्ये बॅनर मध्ये फोटो ठेवायला जागा नाही किंवा फोटो लावायला जागा नाही. ही जरी सांगण्यापुरती गोष्ट असली तरी सुद्धा लक्ष्मण हाके हा छगन भुजबळांच्या प्रतिमेला कुठेतरी तडा लावण्याचं काम करतो की काय असा प्रश्न त्या भुजबळांच्या मनात आहे. कारण जे ओबीसींचं नेतृत्व छगन भुजबळांनी आजपर्यंत केलं, ओबीसींसाठी लढा दिला, ते यशस्वी केलं आणि कुठेतरी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळांनी सगळ्या अधिकार मिळवून दिलेत. मात्र हा माणूस येतो आणि आयत्या पिठावर रेघोट्या कसं मारतात तशा प्रकारचा हा माणूस मारायला लागतो आणि थेट छगन भुजबळांना सुद्धा विचार नाही गेल्यासारखं काहीही वक्तव्य, बेताल वक्तव्य करायला लागला. आणि हा माणूस कुठेतरी याच्यामधूनच छगन भुजबळांच्या नजरेतून उतरला आणि याच्यामुळेच साईड करण्याचं काम छगन भुजबळांनी या माणसाला केलेलं दिसून येत आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय लक्ष्मण हाके बद्दल आणि या छगन भुजबळांच्या तणावाबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.